नमस्कार मंडळी. पारू या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की प्रीतमच्या वागण्याचा सगळ्यांनाच त्रास झालेला असतो. तर इकडे आदित्यसमोर प्रीतम प्रियाच्या नात्याचा खुलासा होतो. मात्र आदित्य दोघांचेही नातं स्वीकारायला तयार होत नाही. प्रीतम प्रियाला घेऊन निघून जात असतो. तितक्यात आदित्य व पारू देखील त्यांच्या मागोमाग येतात. त्यानंतर प्रिया प्रीतमला थांबवते आणि सांगते की तुम्ही तुमच्या माणसामध्ये जा. तुम्हाला तुमच्या माणसाची खूप गरज आहे. तुम्ही त्यांच्याशिवाय राहू नाही शकत असं म्हणत प्रीतमला शेवटची घट्ट मिठी मारून निघून जाते. प्रीतम ही प्रियाला रडत रडत निरोप देतो. त्यानंतर प्रीतम पाठी फिरतो तर त्याला आदित्य व पारू दिसतात. तेव्हा तो आदित्यला म्हणतो की तुझ्या मनासारखं झालं ना. जी मुलगी मला सांगते की तू तुझ्या माणसामध्ये राहा, ती मुलगी वाईट कशी असू शकते. तू प्रियाला ओळखण्यास मोठी चूक केली. आता तू म्हणशील त्या मुलीशी मी लग्न करायला तयार आहे. तू म्हणतोस ना की आईने दिशाबरोबर लग्न ठरवलंय, तर मी दिशाबरोबर लग्न करतोय. पण काही वर्षांनी जर आमचं पटलं नाही तर तू माझ्याकडे सॉरी बोलायला येऊ नकोस. तेव्हा मी तुला बिलकुल माफ करणार नाही. असं म्हणून प्रीतम तिथून निघून जातो. आदित्य संभ्रमात पडतो. दुसऱ्या दिवशी सगळेजण डायनिंग टेबलावर असतात. तेव्हा दिशा मुद्दाम प्रीतमची खोड काढण्यासाठी सासूबाईंना तू सॉरी म्हणायला हवं. कालचे प्रकरण झालं ते चूक होतं. प्रीतम म्हणतो मी काय हे मुद्दाम केलं नाही. तेव्हा दिशा व प्रीतममध्ये जोरसे भांडण होतं. ते पाहून आदित्य अहिल्यादेवी हा वाद थांबवतात व प्रीतमवर चिडतात. प्रीतम तिथून निघून जातो. आता मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की दिशाच्या काही मैत्रिणी घरी आलेल्या असतात आणि त्या प्रीतमची तिची भेट घडून देतात. तेव्हा दिशा त्यांच्या सगळ्यांच्या पर्सेस प्रीतमच्या गळ्यात अडकवते आणि सांगते की आता तुला कळेल तुझी खरी जागा कुठे आहे. हे सगळं आदित्य बाहेरून बघत असतो. प्रीतमचा अपमान पाहून आदित्यचा खूप संताप होतो. आता आदित्यला दिशाचा खरा चेहरा कळला आहे. आदित्य दिशाच्या विरोधात जात प्रिया व प्रीतमचं नातं स्वीकारेल का हे पाहणं रंजक ठरणार आहे.